नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 2 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. आणि आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की ग्लोबल अँटी रॅसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, उर्मिला चौधरी यांना नुकतंच हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. अमेरिका या देशाकडून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. उर्मिला चौधरी या वांशिक समानता आणि मानवी हक्क यासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्ता आहेत आणि त्यांना अमेरिका सरकारकडून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या ज्या काही उर्मिला चौधरी आहेत त्या नेपाळचे नागरिक आहेत. त्यासोबतच आपल्याला इतर ज्या काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2024 या वर्षामध्ये त्यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. त्याचे विजेतासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं मिस वर्ल्ड 2024ची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्सची विजेता ठरलेली आहे शेनिस पलासियो. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 गुलजार आणि रामभद्राचार्य या दोन जणांना देण्यात आलेला आहे. एस स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आले आहे. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 2024साठीचा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. तसं बघितलं आपण तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2022चा आहे, पण आता 24मध्ये देण्यात आलेला आहे तो मिथुन चक्रवर्ती यांना. त्यासोबतच जे काही साहित्य अकादमीचे मराठी संबंधित जे पुरस्कार असतात, जसं बाल साहित्याचा पुरस्कार असेल आणि युवा साहित्याचा पुरस्कार, हमखास यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो, म्हणून आपण हे सुद्धा करणं गरजेचं आहे. जसं साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी. साहित्य अकादमी मराठीचा युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. तर हे इतर जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत यामधूनच आपल्या परीक्षांसाठी प्रश्न हा विचारला जातो, म्हणून आपल्याला डिटेलमध्ये हे सर्व करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला असणार आहे, ऑक्टोबर 2024मध्ये हिमालयात नवीन सापाच्या प्रजातीचा शोध लागला, त्याला कोणत्या अभिनेत्याचे नाव देण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, लिओनार्डो डिकाप्रियो असं त्या सापाच्या नवीन प्रजातीला नाव देण्यात आलेलं आहे. याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो लिओनार्डो डिकाप्रियो नावाचा जो हॉलिवूडचा अभिनेता आहे त्याला हे जो काही पश्चिम हिमालयामध्ये जो अँगेक्युलास डिकाप्रियो नावाची जी सापाची जात आढळून आलेली आहे त्याला या अभिनेत्याचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या सापाची विशेषता जर बघितली तर हा साप 6000 मीटर उंचीवर आढळतो आणि त्याचं वास्तव्य जर बघितलं हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या भागामध्ये हा जास्त करून साप दिसून येतो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारा मिळणारे 10 लाख रुपये कर्जाची रक्कम वाढवून किती रुपये करण्यात आली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. अगोदर जी प्रधानमंत्री मुद्रा योजना होती त्या अंतर्गत 10 लाख रुपये कर्ज दिले जात होते, आता त्याची रक्कम वाढून 20 लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा बघायची आहे. या योजनेची सुरुवात झाली होती 2015ला. या योजनेद्वारे लहान व्यापारी, लघु उद्योग, छोटे धंदे करणाऱ्या व्यक्तींना कर्ज दिले जाते. आधीची जर या योजनेनुसार जर बघितली कर्ज मर्यादा होती 10 लाख रुपये, आता ती कर्जाची मर्यादा वाढून 20 लाख रुपये सरकारकडून करण्यात आलेली आहे. तर हे मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम 2024नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 84वा क्रमांक यानुसार भारताचा आहे. हा आपल्याला इंडेक्स लक्षात ठेवायचा आहे, इकॉनॉमिक फ्रीडम संदर्भामधला आहे. त्यामध्ये भारताचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 84वा. त्यानंतर इतर जे काही इंडेक्स आहेत 2024 या वर्षासाठीचे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. जसं जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे, त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 108वा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 134वा. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे, त्यानुसार भारताचा क्रमांक आहे 126वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडमनुसार भारताचा क्रमांक आहे 159वा. ग्लोबल पीस इंडेक्स आहे, त्यानुसार भारताचा क्रमांक आहे 116वा. हे आपल्याला इंडेक्स इतर जे काही आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत, कारण यावर सुद्धा आपल्याला भारताचा क्रमांक कितवा आहे या वेगवेगळ्या इंडेक्सनुसार यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की हाँगकाँग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशन अर्थात HSBCच्या पहिल्या महिला वित्तीय सचिव म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पाम कौर. या नुकतंच HSBC नावाची जी बँक कॉर्पोरेशन आहे त्याच्या पहिल्या महिला मुख्य वित्तीय अधिकारी बनलेल्या आहेत. म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा, कारण आत्तापर्यंत एकही महिला या पदावर नियुक्त करण्यात आलेली नाही. त्या संदर्भामध्ये थोडी आपण अधिकची माहितीसुद्धा बघणार आहोत. ही जी HSBC नावाची जी काही बँक कॉर्पोरेशन आहे त्याचं लॉंग फॉर्म माहिती असायला पाहिजे आपल्याला. हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि ही ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक आहे मित्रांनो. याची स्थापना 1865ला झालेली आहे. मुख्यालय आहे लंडन या ठिकाणी. आणि पाम कौर या पहिल्या महिला मुख्य वित्तीय अधिकारी बनलेल्या आहेत या बँकिंग कॉर्पोरेशनच्या. तर ही आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहेत, कारण एखादी महिला या पदावर आलेली आहे आणि पहिल्यांदा घडलेली घटना आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला ज्या इतर नियुक्त्या आहेत त्यासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं अमृत मोहन प्रसाद जे आहेत त्यांना SSBचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दलजीत सिंग चौधरी यांना BSFचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. CRPFचे प्रमुख बनलेले आहेत अनिश दयाल सिंग. CISFचे प्रमुख आहेत राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख म्हणून B श्रीनिवासन यांना नियुक्त करण्यात आले आहे. SPGचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा यांना, ITBPचे प्रमुख म्हणून राहुल रसगोत्र यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. NDRFचे प्रमुख बनलेले आहेत पियुष आनंद. आणि NCBचे प्रमुख आहेत सध्या अनुराग गर्ग. त्यासोबतच जे काही आपले तिन्ही सैन्य दल आहेत त्यांचे प्रमुखसुद्धा नवीन नियुक्त झालेले आहेत. अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनवण्यात आले आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी यांना भारतीय नौदल प्रमुख म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. उपेंद्र द्विवेदी यांना भारतीय सेना प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. त्यासोबतच महाराष्ट्राशी संबंधित 2 महत्त्वाच्या नियुक्त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत. जसं महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सोनिक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे महिलांना अशा मुख्य पदांवर नियुक्त करण्यात आलेलं आहे. म्हणून या दोन्ही नियुक्त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. जैवविविधता शिखर परिषद अर्थात COP16चे आयोजन कोठे करण्यात आले होते. ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, कोलंबिया या ठिकाणी. नुकतंच हे जे काही COP16 आहे हे एक पर्यावरण संबंधित शिखर परिषद असते आणि त्याचं आयोजन हे कोलंबिया या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. ही जी काही COP आहे त्याचं लॉंग फॉर्म आपल्याला माहिती असायला पाहिजे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं त्याचं लॉंग फॉर्म आहे मित्रांनो. आणि याचं आयोजन 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आलेलं होतं. तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी, पर्यावरण कार्यकर्ते सहभागी झालेले होते. जैवविविधतेसाठी कार्य करणारी ही परिषद आहे. तर ही अतिशय महत्त्वाची COP परिषद आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचं नुकतंच जे काही कॉन्फरन्स झालेली आहे, परिषद झालेली आहे, ते कोणत्या देशात झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस कधी साजरा केला जातो. ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 20 ऑक्टोबर जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. आपल्याला ऑस्टिओपोरोसिस जो शब्द आहे त्याला लक्षात ठेवायचा आहे. ऑस्टिओ म्हणजे हाडे आणि पोरोसिस म्हणजे छिद्र. म्हणजेच काय, हा जो काही एक आजार आहे ऑस्टिओपोरोसिस, ज्याला हा आजार होतो त्यामध्ये हाडे हे कमकुवत होतात. आणि अशा आजार झालेल्या व्यक्तीमध्ये जे हाडं असतात त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येतात आणि त्यांचे हाडे फार ठिसूळ असतात, म्हणजे लवकर ते तुटू शकतात. त्या प्रकारचा हा रोग आहे किंवा आजार आहे ऑस्टिओपोरोसिस, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या 2024ची थीम काय होती, से नो टू फ्रॅजाईल बोन्स. हे थीम आपण लक्षात घ्यायची आहे.
त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, कोणत्या राज्यामध्ये 16व्या शतकातील ताम्रपट आढळून आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्यामध्ये 16व्या शतकातलं एक ताम्रपट सापडलेलं आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. तामिळनाडू या राज्यातील तिरुवल्लूर या जिल्ह्यातील शिंगेशूर नावाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी हा ताम्रपट सापडला आहे आणि हा 2 पानांचा ताम्रपट आहे. राजा कृष्णदेवराय याच्या काळातील हा ताम्रपट असल्याचं सांगितलं जात आहे 16व्या शतकातलं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यामध्ये लामलाई महोत्सव आयोजित करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मणिपूर या राज्यामध्ये हा लामलाई नावाचा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती बघायची आहे. लामलाई महोत्सव जो आहे मित्रांनो, तो मणिपूरमधील मारिंग जो समुदाय आहे तो समुदाय हा महोत्सव साजरा करत असतो आणि हा जो महोत्सव असतो तो पीक कापणीच्या आधी उत्सव साजरा करतात हे लोक मिळून. त्या संदर्भामधला हा महोत्सव आहे मणिपूर या राज्याशी संबंधित. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे मणिपूर राज्य आहे त्याची राजधानी आहे इम्फाळ, मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. या गोष्टीसुद्धा आपल्याला मणिपूरविषयी माहिती असायला पाहिजे. त्यानंतर काल ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तक प्रकाशित झाले, त्याचे लेखक कोण आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अनिल देशमुख यांचं हे पुस्तक होतं मित्रांनो. काल याविषयी आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओ डिस्कस केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच क्रीडा मंत्रालयाने कोणते पुरस्कार देणे बंद केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच केंद्र सरकारने किती वर्षापेक्षा अधिक वृद्ध नागरिकांना अतिरिक्त पेन्शन देण्याची घोषणा केली आहे? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 80पेक्षा जास्त जे वयोवृद्ध आहेत त्यांना अतिरिक्त पेन्शन देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघितला होता की नुकतेच प्रकाशित फिफा रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे स्थान कितव्या क्रमांकावर आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 125व्या क्रमांकावर आपला भारतीय फुटबॉल संघ आहे या फिफा रँकिंगनुसार. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, ग्लोबल नेचर कन्झर्वेशन इंडेक्स 2024नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 176वा क्रमांक या इंडेक्सनुसार भारताचा आहे. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या राज्यात पहिला ड्राय पोर्ट उभा करण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, बिहार राज्यामध्ये त्या राज्यामधला पहिला ड्राय पोर्ट उभा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, ट्रॅव्हल ट्रेंड रिपोर्टनुसार 2025साठी भारतीयांची सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनासाठी असणारं शहर कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, शिलाँग हा सर्वाधिक पसंतीचा शहर ठरलेला आहे भारतीयांचा ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा पर्यटनाला जाण्यासाठीचा. हे सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभेसाठी निवडणूक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, महेंद्रसिंग धोनी हा आता नुकताच झारखंड विधानसभेसाठी त्याची निवडणूक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडही करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, राष्ट्रीय जल पुरस्कार 2023नुसार सर्वोत्कृष्ट राज्य कोणता ठरला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ओडिसा हा राज्य यानुसार सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेलं आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिला होता की नुकतेच मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर हे दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण मित्रांनो, एक चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद हा होमवर्क क्वेश्चनना देत आहात. यामुळे तुम्हालाच तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये याचा फायदा हा दिसून येणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा करायचाच आहे. चला मग याचं उत्तर सांगणार आहोत. ऑप्शन या ठिकाणी दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहेत ऑप्शन नंबर सी, रियाज सिंघा हिने नुकतंच मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा किताब हा जिंकलेला आहे. आता आजचा होमवर्क क्वेश्चनसुद्धा आपण देणार आहोत आणि आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या आहेत? आणि याचं ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. कारण मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने नियुक्ती संदर्भामधला. बघूया किती विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर हे माहिती आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच
आपलं जो काही टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन आपल्या चॅनलच्या नोट्स वगैरे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.